महाराष्ट्र आजच्या ज्यांच्या संकल्पनेतून आणि खरे आमदार, सगळ्यांच्या धुळ्यातल्या जनतेचे खरे आमदार कोण आहे ते सगळ्या जनतेला माहिती आहे. अनिल अण्णासाहेबच खरे आमदार आहेत. जर मार्कडवाडी सारखं धुळ्यात शहरात जरी मतदान झालं बॅलेट पेपरवर तर अण्णाच भरघोस मतांनी निवडून येते. हे माझी सांगण्याची गरज नाही. छोटंसं शेंबडं पोरगं सुद्धा सांगू शकतं की कोण खरं महाराष्ट्रात कोण निवडून येऊ शकतं हे माहिती आहे, म्हणून माझी काही सांगण्याची गरज नाही. असे अण्णासाहेब आमचे संपर्क प्रमुख उपनेते दात्रक साहेब आणि ज्यांचं अनमोल असं ज्यांनी शासकीय नोकरी शासकीय सेवा अधिकारी पदावर ज्यांनी निभावली, ज्यांना या शासकीय सेवेतलं मी पहिलंच वाक्य ज्या वेळेला निकाल लागला त्यावेळेला भाईसाहेब आपल्याशी, भाई नगराळे साहेब मी स्पेशली आपल्याशी बोलली की खरंच ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो का. कारण की मी अनेक अधिकाऱ्यांची चर्चा केली तर त्यांनी सुद्धा सांगितलं हो होऊ शकतो. कारण की तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की संभाजीनगरला असणारा मी एका लॅपटॉपला मला उघडायचं होतं, त्या लॅपटॉपला तिथून संभाजीनगरला एक इंजिनियर बसला होता आणि माझं लॅपटॉपचं कर्सर तिथून इकडे आलं. म्हणजे हे होऊ शकतं आणि ते होतं. आणि महाराष्ट्रात त्याचा प्रत्येक माणसाने घेतला आणि या ईव्हीएमच्या घोटाळ्यात ते जिंकले. आणि खरी जनता ही हरलेली जरी दिसली असेल तरी आम्ही ही हार मान्य करत नाही. कारण की आम्हाला हा निकाल 23 नोव्हेंबरला जो निकाल लागला तो आम्हाला कोणालाही मान्य नाही. म्हणून आपण आज सगळ्यांनी आमचे अतुल भाऊ असतील, आमचे दरबारांना असतील, आमच्या ताई असतील, आमचे दादासाहेब असतील आणि माझ्यासमोर बसलेले सर्व आमच्या महिला आघाडीच्या, महाविकास आघाडीच्या आणि सर्व तुम्ही सगळे सुद्धा नागरिक असणार. कारण की तुम्ही इथे आलेले आहेत. तुम्ही फक्त बोलू शकतात पण घरात बसलेला प्रत्येक व्यक्ती म्हणतो यस हे ईव्हीएम घोटाळा झाल्याशिवाय जिंकू शकत नाही. हे प्रत्येकाला जाणवत आहे, फक्त ते बोलत नाही. म्हणजे भयानक अशी परिस्थिती महाराष्ट्रात आली आहे. त्यांनी म्हटलं की तुम्ही लोकसभेला एवढ्या जागा जिंकल्या त्यावेळेला तुम्ही ईव्हीएम वर का बोलले नाही. माझ्या मताने प्रत्येक जण बोललं होतं लोकसभेच्या आधी बाईसाहेब की आम्हाला ईव्हीएम वर शंका आहे. त्यावेळेला आपण प्रत्येकाने जागरूक राहून प्रत्येकाने बघून घेतलं आणि तोलून तपासून बघितलं. म्हणून यांना मोठे मोठे राज्य गिळकृत करायचे होते, म्हणून यांनी तेवढ्या पुरतं आपल्याला सोडलं. आणि आज 22वं राज्य आपलं महाराष्ट्रातलं 22वं राज्य यांनी गिळकृत केलं. आणि आपले छोटे 5, 8 म्हणजे आता 6 राज्य फक्त आपल्याकडे राहू दिलेले. 28 झाले म्हणजे 7 राज्य छोटे छोटे राज्य आपल्याकडे राहू दिलेले. तेही राज्य गिळकृत करण्यासाठी एका दमात खाल्लं तर सगळे बगावत करतील, म्हणून ही फक्त छोटेचे राज्य आपल्या जवळ राहू दिलं. मी सगळ्या माझ्या भावांना आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा जनतेला म्हणते की जर हे असंच चाललं तर आपल्याकडे हुकुमशाही ही आलेली आहे. फक्त आता त्या हुकुमशाहीची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. जो या ईव्हीएमवर बोलेल, जो त्यांच्या विरुद्ध जाईल त्याला दडपशाहीने त्यांच्याकडे दडपशाही होईल आणि त्यांच्याकडे घेण्याचा प्रयत्न होईल. म्हणून सगळ्यांना जनतेला एक आवर्जून सांगते, पोलीस प्रशासन सुद्धा ऐकत असेल, पत्रकार भाऊ ऐकत असतील, जर आमचं ईव्हीएम तुम्ही पाणी टाकून आज विझवलं, पण हे पाणी टाकून जर विझवलं तर येणाऱ्या तुमच्या लेकरा बाळांना सुद्धा असं विझवण्याचं काम होईल. हे मी तुम्हाला आज सांगतोय. आणि येणाऱ्या काळात तसा नसेल, तुम्ही आमची साथ दिली नाही तर तुम्ही सुद्धा जेव्हा आग लागत होती, चिमणी तोचीत पाणी घेऊन विझवत होती, पूर्ण गाव तिला वेड्याच्या गंतीत काढत होतं, तुझ्या तोचीच्या पाणीने काय होईल त्यावेळेला ती म्हणत होती ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल तर चिमणीची आठवण या जनतेला होईल, तशी महाविकास आघाडीची आठवण नक्कीच तुम्हाला एक दिवस येईल असं मी आज सांगून सांगते. आणि नक्कीच आम्ही तर सगळेजण त्या ईव्हीएमच्या विरोधात आहोत आणि आमचं लढणाऱ्यांमध्ये नाव होईल, आमचं पळकुट्यांमध्ये नाव होणार नाही याची मला खात्री आहे. आणि असाही विरोध करून बॅलेट पेपरवर जोपर्यंत मतदान होत नाही, मी तुम्हाला एक आवर्जून सांगते, पदवीधर आणि शिक्षक 14 मतदारसंघ आहेत ते बॅलेट पेपरवर होतात. म्हणून महाविकास आघाडीकडे 11 आमदार आहेत आणि 3च हे महायुतीकडे आहे. म्हणजे ते बॅलेट पेपरवर होतात म्हणून एवढे आमदार आहेत आणि जे ईव्हीएमवर होतं त्याच्यावर नाही. हे मी आवर्जून मला सांगायचं होतं. आणि मला मी प्रत्येक वेळेला आमच्या माता भगिनी आणि प्रत्येक जण अन्यायाच्या
अन्यायाच्या विरुद्ध उभे राहू, कारण की आम्ही सावित्रीमाई, जिजाऊ, रमाई आणि अहिल्यामातेच्या लेकी आहोत म्हणून आम्ही घाबरत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.